राज्यभरात आज नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडती आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज झाल्याचं आपण पाहतोय। मी आत्ता पुण्यातील भोरच्या एका मतदान केंद्रावर आलेलो आहे आणि खरं तर या मतदान केंद्रावर सुद्धा निवडणूक यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। भोरमधील 21 जागांसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडते आणि त्यासाठी 22 मतदान केंद्रे असणार आहेत। सध्या जर पाहिलं तर मी या भोर निवडणूक यंत्रणेकडून तयार करण्यात आलेल्या पिंक बूथवर आलेलो आहे। खास महिलांसाठी हे संपूर्ण पिंक बूथ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। या खरं तर पिंक बूथमध्ये ज्या निवडणूक कर्मचारी आहेत ते सर्व महिला असणार आहेत, कारण की हा पिंक बूथ जो आहे तो खास महिलांसाठी तयार करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण गुलाबी थीम जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सखी मतदान केंद्र असं या मतदान केंद्रांना नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि महिला कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर गुलाबी साडी घालून या ठिकाणी असणार आहेत। येणाऱ्या मतदारांना या ठिकाणी पाहिलं तर या जे कर्मचारी आहेत त्या मतदान केल्यानंतर अशा प्रकारे गुलाबाचं फूल सुद्धा देण्यात येते। कशा प्रकारे हे पिंक बूथ असणार आहे आणि नक्की कशा प्रकारे आज संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहे यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी निवडणूक अधिकारी गजानन शिंदे सर आहेत। शिंदे साहेब, कशी आजचं मतदान प्रक्रिया असणार आहे आणि या पिंक बूथचं नक्की कारण काय, कशासाठी कशा प्रकारे असणार पिंक बूथ? भोर शहरामध्ये 22 मतदान केंद्र आहेत। 16,716 इतके मतदार आहेत। आपल्या इथे 2 मतदान केंद्रांची निर्मिती अशी केलेली आहे। एक आदर्श मतदान केंद्र तयार केलेलं आहे आणि एक सखी मतदान केंद्र तयार केलेलं आहे। तर सखी मतदान केंद्रांवरती सर्व महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ज्या तिथल्या मतदान केंद्राध्यक्ष असतील, P1, P2, P3 अशा सर्व महिलांची नियुक्ती केलेली आहे आणि इथं मॅक्सिमम जे मतदार आहेत तेही महिलाच आहेत। तर या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे। तर सर्व महिला मतदारांना माझं आव्हान आहे की याचा सगळ्यांनी मतदान करावं आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा। आपण पाहिलं तर ज्यांना चालता येत नाही अशा मतदारांसाठी व्हीलचेअर सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी पाहिलं तर सेल्फी पॉईंट सुद्धा बनवण्यात आलेलं आहे। कुठल्या सुविधा पुरवण्यात येतात? आपले जे काही मतदार आहेत तर या आदर्श मतदान केंद्र आणि सखी मतदान केंद्रांवरती महिलांसाठी आणि जे काही मतदार आहेत तर त्यांच्यासाठी आपण सेल्फी पॉईंट्स तयार केले आहेत आणि अपंग, ज्यांना की चालता येत नाही अशा सर्व लोकांसाठी आपण प्रत्येक बूथवरती एक व्हीलचेअर उपलब्ध करून दिलेले आहे, जेणेकरून नागरिकांना ज्यांना चालता येत नाही, जे की दिव्यांग आहेत तर त्यांच्यासाठी ही सुविधा आपण तयार केली। म्हणजे थोडक्यात मतदारांची कुठलीही गैरसोय होणार नाही अशी पुरेपूर काळजी जी आहे ती घेण्यात आली। हो, सर्व मतदारांची योग्य ती काळजी घेतलेली आहे। सर्वांनी आपला बूथ वाईज याद्या प्राप्त करून घ्याव्यात आणि ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी मतदान करावं, हेच माझी सगळ्यांना आव्हान आहे। आपण पाहतोय की सर्व मतदारांनी आपलं मतदान जे आहे ते करावं असं आवाहन जे आहे ते या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेलं पाहायला मिळते। आणि अंदाजे जे पिंक बूथ तयार करण्यात आलेलं आहे खास महिलांसाठी ते कशा प्रकारे ते करण्यात आलेलं आहे आणि आदर्श मतदान केंद्रावर कशा प्रकारे सुविधा देण्यात आलेली आहे याची माहिती जी आहे ती निवडणूक अधिकारी गजानन शिंदे यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसे सह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।